हॅलो सखीज किचन मीनाक्षीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण खास नगर स्पेशल गावठी कोंबडीचा तर्रीबाज रस्सा बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे अगोदर कोंबडीचे मटण स्वच्छ धुवून घेतलेले आहे. हे पाऊण किलोच्या प्रमाणात आहे. त्यामध्ये 1.5 चमचा मीठ आणि 1 चमचा हळद घालून घ्यायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि अर्धा तास मुरण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं. तोपर्यंत मसाल्याची तयारी करून घ्यायची आहे. इथे मी 2 मोठे कांदे पातळ उभे चिरून गुलाबी रंगावर भाजून घेतलेले आहेत. 1 वाटी खोबऱ्याचे काप थोड्याशा तेलावर भाजून घेतलेले आहेत. 2 चमचे हरभरे चांगले फुलेपर्यंत भाजलेले आहेत. 1 चमचा तांदूळ आणि 1 चमचा बाजरीसुद्धा खमंग भाजून घेतलेली आहे. 3 बेडगी मिरच्या आणि कढीपत्ता घेतलेला आहे. घरगुती लाल गरम मसाला 1 चमचा, खास चिकनसाठीचा काळा मसाला 1 चमचा आणि धना पावडर घेतलेली आहे. चिकन फक्त हळद मिठामध्ये छान शिजवून घेतलेलं आहे आणि मसाल्यातले सगळे साहित्य वेगवेगळे वाटून झालेले आहेत. आता भाजी बनवायला सुरुवात करूयात. पातेल्यात तेल घालून घ्यायचं आहे. सुरुवातीला त्यामध्ये राई आणि जिरं घालून घ्यायचं. सोबतच 3 तेजपत्त्याची पानं आणि कढीपत्ता घालून घ्यायचा. आलं लसणाचं वाटण तयार करून घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे आणि छान परतून घ्यायचं. आलं लसूण व्यवस्थित परतत आलं की त्यामध्ये 3 बेडगी मिरच्या आणि कांदा एकत्र वाटून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा. बेडगी मिरचीमुळे रश्श्याला छान रंग येतो आणि चवसुद्धा छान येते. आता खोबऱ्याची पावडर घालून घ्यायची आहे. आणि पावडर स्वरूपात जे मसाले घेतलेले आहेत त्यामध्ये पाणी घालून मिक्स करून घ्यायचं, म्हणजे मसाले करपत नाहीत आणि व्यवस्थित परतला जातो. आता तो घालून घ्यायचा आणि सगळे मसाले तेल सुटेपर्यंत मंद गॅसवर परतून घ्यायचे आहे. गॅस अजिबात मोठा करायचा नाही. मसाला खाली लागला नाही पाहिजे. आता यावर 1 मिनिटासाठी झाकण ठेवून घ्यायचं. अर्धी वाटी पाणी घालून घ्यायचं आणि मसाला पुन्हा एकदा चांगला परतून घ्यायचा आहे. मसाला जितका चांगला परतला जाईल तितका चिकनचा रस्सा सुद्धा छान होतो. आपण चिकन व्यवस्थित शिजवून घेतलेलं आहे. आता ते घालून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आपल्याला यामध्ये जेवढा रस्सा हवा असेल तेवढं पाणी घालायचं. खूप पाण्यासारखी भाजी करायची नाही किंवा खूप घट्टही ठेवायची नाही. पाणी घालून भाजी 3 ते 4 मिनिट चांगली उकळू द्यायची आहे आणि नंतरच आपण बाकीचं साहित्य घालणार आहोत. भाजलेले हरभरे, तांदूळ, बाजरीची पावडर करून घेतलेली होती त्यामध्ये सुद्धा पाणी घालून घ्यायचं आणि नंतरच ती पेस्ट आपल्याला रश्श्यामध्ये घालायची आहे. जर पावडर स्वरूपातच घातली तर त्याच्या गुठळ्या होतील. यामुळे काय होतं, भाजीला छान दाटसरपणा येतो आणि चवसुद्धा खूप छान लागते. नगर भागामध्ये अशाच पद्धतीने नेहमी चिकन किंवा मटणाची भाजी केली जाते आणि खूप मस्त होते. भाजीला पुन्हा एकदा 4 ते 5 मिनिट मंद गॅसवर उकळून घ्यायचे आहे.
तुम्ही बघू शकता किती छान असा रस्सा झालेला आहे आणि रंगसुद्धा छान आलेला आहे. आता यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आहे. माझ्याकडे ताजी कोथिंबीर नव्हती, मात्र सुकलेली कोथिंबीर आहे. मी अगोदरच भरपूर कोथिंबीर सुकवून घेतलेली आहे, ती घालून घेतलेली आहे आणि 1 मिनिटासाठी पुन्हा उकळून घ्यायचं. तुम्ही बघू शकता आपली भाजी किती छान झालेली आहे आणि मस्त तरीसुद्धा आलेली आहे. अशा पद्धतीने आपला नगरी स्पेशल गावठी चिकनचा रस्सा तयार झालेला आहे. तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की सांगा. तुम्हीसुद्धा बनवून बघा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.